नमस्कार श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 28वा। हा अध्याय सुरू करायच्या अगोदर मी अधिक मासमध्ये या पुरुषोत्तम भगवानाला हात जोडून नमस्कार करते आणि आजचा अध्याय सुरू करते। बोल पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः। जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणास्मृता कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी। मी तव अनाथ दीन, परतितो करुणावचन, दयाळुआ कृपाघन, रक्षावे कृपाने दासाते। मल महात्म्य अति पावन, एका ते श्रोते भाविक जन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, परिसा सज्जन आदरे। लक्ष्मी वदे हो जनार्दना, भक्ती प्रतिपाड अगहरणा, परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधू। तरी स्त्रियांनी काय करावे, कवनव्रत आचरावे, केवी मोक्षाते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही। स्त्री देहाची आकृती असे जान, शरीर अमंगळता पूर्ण, हरेल कैसे ते कृपा करुण, वदावे जान स्वामिया। मलिनता प्राप्त झाली या देही, स्पर्श न करीती कोण्याही, जयाच्या कुशी जन्मे देही, ते तव पायीन स्पर्शती। देव ब्राह्मण आणि अग्नी, हे साक्षी ठेवून पिताप अर्पिदानी, दान घेतले तोची भ्रतार घनी, परिदेहा लागून स्पर्शेना। ऐसे एकूण या उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर, शृणु सुंदरी ये सोपस्कार, एके उत्तर प्रश्नांचे। सकळ धर्मा माझी उत्तर धर्म जान, स्त्रियां दैवत भ्रतारची पूर्ण, तया वेगळे दैवतान, केले साधन जन्मवरी। जन्मावर साधन केले, शास्त्रपुराणे दैवत पूजिले, ते तितुकेही वाया गेले, जे नाजरले पती आज्ञे पै। ते पतिवचनाती न मानी, वचनार्थ करी पती लागोनी, अनुत सदा असत्यवचनी, तरी निदानी सुटेना। या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्याहो घडती स्त्रियाशी, काही सायाशी किंवा अनयाशी, तरी सुटका तेसी असेना। म्हणून सर्वेश्वर, स्त्रिया ते दैवत अपुला भ्रातार, हात व वेदेची केला निर्धार, आन विचार नसेची। पतीची आज्ञा तोची मान्य, त्याची दैवत प्रतिवर्ते लागून, पती वाचून इत सर्व शीन, नसे कारण अन्य काही। पहा वाराणसी माझी जान, लोपामुद्रा प्रतिवर्ता धन्य, जियेचे नाम घेता पूर्ण, होय शाळन महापापा। ऐसिया धर्मतेची प्रतिवर्ता, नाहीतरी इतरही कांता, तयाची किंचित वार्ता, तेही सर्वदा निवेदू। भ्रतारे मागता उदक, येरी कूप दावी तसे देख, मने पात्र घेऊन आणण्या समक, नाही उदक गृहा माझी। तत्रापि उदक असे लिया कोडे, पात्र आणुनी पापटी तया पुढे। शुधानुडे पीडिता निवाडे, करी बडबड वाऊगी, भले त्याची करुणी निमित्त, सक्रोदे अन्न पचवित, खारट आडणी म्हणता तेथ, मने करावे हस्ते आपुलिया। जन्म गेला नाव ठेविता, रचनेसी रसनेची चवी का सया पाहिजे आता। कैसी या प्रकारे की जे शुद्धा शांतता, असे अवगत स्वभाव हवा हा। एसिया स्त्रिया ते तत्वता, त्या मने नाही ते प्रतिवर्ता, ऐसी संस्कार करिता, मन जन्मवृद्धा प्राणियासी। तरी प्रतिवर्ता धर्मरीती, इतिहास वदे रमापती, तेची व श्रोत्रियांप्रती, अनुपम्य स्थिती आगडी। तरी काश्मीर देशी प्रबळ, धर्मपुरी प्रख्यात जवळ, तेथील विप्र एक परम सुशील, नाम जान धर्मशर्मा। स्नानसंध्याशील सत्पात्र, धर्मपरायण अग्निहोत्र, पोटी नसे पुत्र अनुमात्र, सत्पात्र तयाची। नामे जाणाती सुशीळा, पतिव्रता परममंगळा, उभयता क्रमित काळा, असे निर्मळा हृदयीची। वयसा उभयंताची समान, साठीची झालीसी गणना, तव धर्मशर्मा बोले तिये लागून, एकवचने भामिनिया। वसंत ऋतू उष्ण मास, गंगेस चलावे स्नानास, एरी अवश्य मनोय तयास, निगती झाली तत्काळी। पाहुनी गंगोदक निर्मळ, तुझे कोणी नसेचे अढळ, जळी रिगुनिया ते वेळे, स्नान करी तांतळी। परिबुद्धी कर्मानुसार, हृदय उदेला कामविकार, विप्र झाला कामातुर, बोले उत्तर स्त्रियेते। मने नग्न जल क्रीडा करावी, रती सुखाते विश्रांती घ्यावी, ऐसे वाटे माझ्या जीवी, तरी आचरावी क्रिया हे। तव येरी वदतसे उत्तरा, मने हे केवते उदेले अंतरा, माध्यान पातला भास्करा, वरी गंगा तीर हे पवित्र। त्याही वय नसे आपुले, हे तो केवी मने उद्भवले, मज तो वचन मोडिता नये वाहिले, बोल लागेले प्रतिव्रतेशी। तरी स्वर्गुही चला निधी, मग सारावी हे विधी, येरू मने तो न घडे कधी, नाही अवघी कामाते। ऐसी तिये ते वदन, जळक्रीडा करीती झाली नग्न, द्रव लागोले रेत पूर्ण, हृदय मन धुसधुशी। मग सारी ते झाले रती, शांत केले ते वेळे सती, धन्य ते प्रतिवता सती, वचन मोडी भ्रताराचे। परिचमत्कारा झाला अद्भुत, पोटी धरिती झाली गर्भाते, नवमास भरतीची तयते, झाली प्रसूत कामिनी।
आश्चर्य करीती सकळ जन, म्हणती पहा नवल कोण. वृद्धापकाळी पुत्र निधान, देखे कामिनी आदरेशी. कोणी निंदिती कोणी स्तविती, तव दोन पुत्र झाले तिज प्रती. शारदा आणि शांती म्हणती, नामे उभयता ते साजरी. पुत्र उभयता दोघेजण, दिवसेंदिवस वृद्धिगंत जाण. पंचवर्ष झाली या पूर्ण, पुढे कथन अवधारा. गंगाजळी जळ क्रीडा केली, ते नग्न आणि रीती संपदिली. त्यांची पापे फळा आली तात्काळी, तनु भाजली उभयंताची. उभयंता विप्रकुमारा ते, सदा सर्व काळात तत्पता देहाते. चैन पडेना तयाते, न सुचे अन्न उदक काही. लाहे लाहे समाप्त गात्र, उपाय करीती नाना प्रकार. मोह धरून माता पितर, करिता उपचार त्रासाले. नाना परी उपाय केले, परिवेता अधिक प्रबळे. कुमार चर फडती बाळे, दिनवदने करून या. शोक करीती माता पिता, केवते उदेले हे अनंता. वृद्धापकाळी पुत्राची वार्ता, देखिली सत्ता तुझिया. तेथेही तशा उद्भवली, बाळकष्टी न देखती या काली. महादेवादी देवा चंद्रमौळी, वेळा आली मृत्याची. ऐसा नानापरी विलाप, करीती उभयता मायबाप. मग तयाते लाविती लेप, शीतळता चंदनाची. उत्तम चंदन आणुनी, मर्दन करीती पुत्रा लागुनी. परी शीतळता होयेची नयनी, यथाभूत बाळकते. वार्ता फाकली नगरांत, जनसमुदाय निरखू येत. जे जे उपचार सांगत, ते ते करीती माता पिता. परी काही केल्या नव्हे बरे, अधिकच चरफळती कुमारे. वृत्तांत एकता नृपवरे, तोही येत धावून या. नृप धार्मिक पाही, देखून आश्चर्य करीत हृदयी. म्हणे माझी राष्ट्रीय ऐसा नाही, धन्वंतरी आगडा. मगर आहे शोधा केला बहुत, कोणी धन्वंतरी न मिळे तेथ. नाही पंचाशरी महत, उपावन चालत कवनाचा. तव एक अपूर्व वर्तले, गालव ऋषी येता देखिले. राये निजासनी बैसविले, पूजन केले यथाविधी. मग ऋषी ते सांदेत्य समाचार, कथिता जाला साचार. मने न झालीची उपचार, विप्रकुमर कष्टताती. ते तव न देख ते माझेनी, उपाव केला बहुत जनी. परी शांत नव्हे ज्याचेनी, कष्ट ती दोन्ही माता पिता रे. ऐसे नृपाचे वाक्य ऐकुनी, बोलता झाला गालव मुनी. म्हणे एक नृप चक्र चुडामणी, उपाय लागुनी सांगतो. असे जरी कोणी प्रतिवर्ता, तिच्या हस्ते उदक सिंचिता. तरी या ज्वराते होय शांतता, सौख्य वार्ता बाळकाते. ऐसे एकतान उत्तरा, राये नगरी पिटीला डांगोरा. जी असेल प्रतिवर्ता सुंदरा, या त्वरा या ठाई. नगरी प्रगट झाली मात, परी कोणी न बोले प्रतिवर्ता सत्य. राजे भारे सहित ग्रामवासी न येत, किशोर उदक स्पर्शावया. तव नृप चाकाटाला अंतरी, म्हणे कोणीही प्रतिवर्ता सुंदरी. न देखिया माझी या नगरी, केवता पुढारी परिणाम. तरी समग्राची पाप वार्ता, ग्रामवासी राजकांता. आहा हे केवते अनंता, होऊ पाहे घाता बाळकाशी. आणि सत्वही गेले नगरीचे, हासने झाले सकळिकांचे. ते तव लांछन झाले जन्माचे, बोलता वाचेन बोलवे. ऐसी चिंता करावी नृपनाथ, तव आश्चर्य वर्तले अद्भुत. एक निषादी त्या समयांत, आली तेथे अवचिता. जातीचे ते भल्लिनी, मस्तकी काष्ट भारा घेऊनी. जात असे आपुल्या मार्गाना, तव देखील नयनी अपूर्व. ग्रामवासी जनांचा मेळा, अवलोकित असे अबडा. मग मस्तकीचा भारा आपटीला, आली तेथे जनसमुदाव. वार्ता ऐकता कर्णोकर्णी, जे प्रतिवर्ते माझी शिरोमणी. असली या भेटावे नृप लागुनी, जीव वाय याही बाळका. ऐकते येसी या वचनाते, येरी प्रतिवर्ता धर्माते. ते ठाऊक नसेची ती येते, कैसा आचार तोही न कळे. परी तियेच नेम असे एक, पतिवचने नसे वंचक. सदा सर्व काळ देख, पती अवज्ञा नसेची. स्वप्नी नेने परद्वारा ते, भाषणही करू शके कवनाते. ऐसे असताती तेथे, राजा जवळीके पातली. म्हणे कवट संकट तुम्हा, ते निविदी नृपसत्तमा. राये निविदिले सर्वही कर्मा, तव बोले निषेधाची. म्हणे उदका आन लवलाही, मी तव प्रतिवर्ता धर्म नेणे काही. परी करता सर्व शेषशाही, पाहे नवाई नृपवरा. उदक घेऊन या करी, काय बोले ते अवसरी. पती अवज्ञा जन्मवरी, केली नसे जानपा. नेने पर पुरुषाची वार्ता, हे तव ठाऊक असे जगन्नाथा. ऐसे वदेनिया तत्वता, उंदक शिंपी बाळाते. तव चमत्कार झाला अद्भुत, तात्काळ ताप झाला शांत. बाळ खडबडून उठत, चरण वंदित निषादीचे. ऐसा चमत्कार पाहून, जे जे कारत करीती सर्वजन. मग राये वस्त्रालंकारे करून, निषादीला लागून गौरविले. वरी एक ग्राम तत्वता, देता झाला नृपनाथा. ऐसी निषादी प्रतिवर्ता, देखून समस्त आश्चर्य. ऐसे प्रतिवर्तेचे कथन, लक्ष्मी ते वदे नारायण. त्याची तुम्हा कथिले संपूर्ण, आचरा सर्वज्ञ सर्वते. म्हणून सकळ धर्मा माझी धर्म, स्त्रिये ते भरतार सेवेचा नेम. तयाच्या वचनी प्रेम, धरुणी वर्त सर्वदा.
मग ती याचे कर न लगे आन काही एक जप तप साधन आपुला भ्रतार तोची नारायण पावे मोक्ष सदन तपई या लागी सकळ जनी वर्तावे भावार्थ धरुनी मग तया ती उपेक्षिना कोणी यम पाय धुनी माता वंदी स्वस्ते श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समस्त मनोहर सुत विरचित अष्टविशंती तमोध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. बोल पुरुषोत्तम भगवान की जय. श्रोते हो, अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत हसा आणि हसवत राहा, नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.